क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ हरिष खातो काळ संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तासडे परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ हरिष खातो काळ सावधान तुका म्हणे हलोकीच्या व्यवहार तुका म्हणे हलोकीच्या व्यवहार नका डोळे धुरे भरून राग नाशिवंत देह जाणार सकळ हरिष खातो काळ सावधान नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा होय सकळ विधेचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वर
उसरे काहीच नेणे बोलतो वचने अति भावी काही का जनार्दनी तुमचा मिदास याची हास पुरवावी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांगुज तेज सुरदीप देशं विदिंद्रारी दैवसला सूर्यमा समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण एकनाथा पायी माता ठेवीला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा शरण शरण हनुमंता क्षणाहाची करावा विचार तरावया पार भवशिव नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो का सावधान असो आज या पवित्र अशा सर्व जगांचा आदिगुरु श्री गुरु दत्तात्रय महाराज यांच्या दरबारामध्ये वैकुंठवासी कलावतीबाई रामभाऊ चाळक यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आयोजित केलेला हा कार्यक्रम खरं तर नाही बापू मी कीर्तनकारच नाही मुळात सगळ्याला माहिती आहे आमच्या शिंदे साहेबांना माहिती आहे नावडी महाराजांना माहिती आहे आमचे गुरुवर्य ज्याने आम्हाला येऊन टाळ वाजवायचं शिकवलं आमच्या गावात काय माझं भाग्य म्हणावं लागेल भाग्याचा उदय काही जोडे आज ते माझ्या कीर्तनात उभं राहिलेत म्हणजे माझंच भाग्य पुण्य फळले बहुता अशी अवस्था आहे आणि मातोश्रीच्या पुण्यस्मरणार्थ ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आमचे सर्वश्री बाबूरावजी रामभाऊजी चाळक भाऊरावजी रामभाऊजी चाळक हरिभाऊजी रामभाऊजी चाळक मारुतीरावजी रामभाऊजी चाळक अशोकरावजी रामभाऊजी चाळक अशा या 5 पांडवांनी
आयोजित केलेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी आपण तुम्ही सर्व महान सद्भक्त ज्ञानवंत गुणवंत पुण्यवंत जेणे की माझी वाचा कमी पडते येथे माझी वाचा किती पुढे करावया स्तुती येथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा असे तुम्ही खरं तर सगळे माझ्यापेक्षा वैरिधारी मंडळी आहे कीर्तनकार आहेत ज्ञानवंत आहेत गुणवंत आहेत आमचे उत्कृष्ट मृदंगाचार्य सिद्धेश्वरजी महाराज मुळे महाराज परिचय मी जरा कीर्तनात कमीच असते आम्ही जरा रामायणावर दूर असतो आमचा काय मावली महाराज तसेच आमचे माझे गुरुवर्य रावसाहेब महाराज भाऊ आमचे कुठेही सहकार्याला असलेले आमचे गोविंद महाराज चव्हाण देवीशनजी महाराज आमचे विनेकरी महाराज आमचे गुरुवर्य मेटे महाराज महाराज लाखे महाराज वा ही टीम आपली वा याच्यापेक्षा काय श्रेष्ठ असते घडविणं काम आहे मोठं पुण्याचं काम आहे महाराज दोघात आहे दोघं देखील ठिकाणी वा लय चांगलं तुमची देखील केलेलं आहे वा आमचे बाबा लई सुंदर आवाज आहे बरं का अभिषेक महाराज एकदम सुंदर आहे तुम्ही सर्व माझ्या मालकासारखे माझ्या वडिलासारखे माझ्या भावासारखे माझ्या माता मावल्या आता तुमचे सगळ्याचीच नाव घेत बसलो तर तुम्हाला वेगळा वेगळा नमस्कार करण्यापेक्षा एक खटात करतो ना मस्तक हे पायावरी जगद्गुरु जगद्वंदनीय पूजनीय वैराग्याचे महामेरू यांचा हा उपदेश पर प्रकरणातली लागला आहे उपदेश करायला योग्यता पात्रता अधिकार पदशक्ती तपशक्ती सर्व काही अधिकार लागतात आणि तो अधिकार त्यांचा होता शिंदे महाराज तो अधिकार माझा नाही मी तुम्हाला द्यायला नाही आलो तुमच्याकडून घ्यायला आलो आहे माझा घ्यायचा धर्म आहे काय घ्यायला आलो तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो तुम्ही मला असा आशीर्वाद द्या तुम्ही मला असा आशीर्वाद द्या कसा द्या तुमचे दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्या तुम्ही आशीर्वाद दिला का तुम्ही बोलविल्या मी बोली तुम्ही जर माझ्याकडे कृपा नजरेनं बघितलं का कृपा कटाक्ष निहाळणे आपल्या परी वैसविले आशीर्वाद हा तोंडातून नसतो असं माझे गुरु माऊली दादा सांगायचे की आशीर्वाद माणसानं प्रसन्न नजरेनं आपल्याकडे बघितलं की त्या माणसाला आपोआप ऊर्जा तयार होते आणि तुम्ही ती ऊर्जा दिली की मी कसा तरी एक तास तुमच्या पुढे बोलू शकतो ईश्वर आमचे गुरुवर्य ही जोडी आमचे चोरंबेकर नवनाथ महाराजजी चव्हाण अशोक महाराज आमचे रामायणाचे माझे प्रवर्तक आहेत दर शनिवारी आता काय सांगा तुम्हाला माझं सांगायची पळी आली दर शनिवारी इथून हे मी खऱ्यानं तुम्हाला पहिली कबुली दिली की उद्या तुम्ही माझं म्हणणं हे कशाला आणलं होतं मी कीर्तनकार नाही पण प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुठे काही केले दर शनिवारी आपल्या इथून आपले चाळक महाराजांचे स्वतःची स्कॉर्पिओ गाडी घेऊन अजून काही सद्भक्त भाविक भक्त
स्वतः घेऊन दर शनिवारी तिथे येतात, सेवा करतात. दर शनिवारी येतात. ते म्हणले महाराज तुम्हाला यावंच लागेल. माझं त्यांचं गेलं एक वर्ष म्हणजे वर्ष झालं, भांडण झालं की आईसाहेब गेल्या आणि आम्हाला सांगितलं नाही त्यांच्या चुकीनं अगं काही भावनेच्या भरात राहायला असतं. मी म्हणलं का सांगितलं नाही? म्हणजे महाराज तुमच्या मागे याप असतं, किती बी याप असलं तरी आम्हाला सांगायला पाहिजे होतं. आम्ही कसं तरी पहिल्या दिवशी नाही तर तिसऱ्या दिवशी तरी हाजरी. तुमचं एवढं आमच्यावर प्रेम आहे म्हणजे आम्ही बी कुठंतरी प्रेम काय ना उत्तर आहे व्हायला पाहिजे की नाही. आलो असतो ते म्हणजे महाराज तुमचं कीर्तन पुढच्या वेळेस तवा बांधताना. मग ते शब्द गेला त्याने म्हणजे महाराज तुम्हाला करावंच लागतं. मी मला कार्यक्रमाला येतो कीर्तन काय जमत नाही म्हणजे या तुम्ही जसं बोलायचं. हनुमानजीचे आशीर्वाद जरी आमच्या आई साहेबाला मिळाले बस त्याच्यासाठी तुमच्या पुढे उभा आहे. माणसाला हर एक माणूस मी असू तुम्ही असू कुणाला बी एक दिवस करायचंय, राहायचं कुणाला नाही. उपजेते नासे नासरे पुनरपी हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमया देहाची या गावालिया जन्म मृत्यूची या सोहळ्या नाम नये धनंजया जिया परी. जायचंयच ना तुम्हाला, जायचंय मलाही जायचंय, कीर्तन करायला जायचंय. सगळे एकतेची जाणे होशी आपल्याला जायचंच आहे. आपण जाणारा त्याच्यात नवल नाही. जे देवाचे अवतार झाले का त्यांना रस्ता आला नाही का? रामानं आतापर्यंत राहायला पाहिजे होतं, कृष्णानं आतापर्यंत राहायला पाहिजे होतं. राजा आलं का नाही आलं? नाही उरो देव असू द्या, ऋषी असू द्या, जपी असू द्या, तपी असू द्या, या पृथ्वीवर जो जन्माला आलेला जीव आहे, पशु असू द्या, पक्षी असू द्या, कुणी असू द्या, यांना या जगाचा एक दिवस निरोप घेतल्याशिवाय पर्याय नाही. सगळ्यांना जायचं आहे, पण जाण्याच्या आणि उपजण्याच्या आणि जाण्याच्या मधला जो काळ आहे त्याचं नाव आयुष्य. या आयुष्यामध्ये माणूस कसा जगला, माऊली दादा सांगायचे, माणूस किती दिवस जगलाय हे महत्वाचं नाही, माणूस कसा जगलाय हे महत्वाचं.
मरायचं नाही, सगळ्याला मरायचंय, पण मेल्यावर आपला काय तपास पाहिजे ना. कसला होता, काय होता, कोण होता, किती दिवस, आयुष्य 100 वर्ष काय काय लोक जगते. त्यांच्या नातरुंडाला पत्रुंडाला नाव विचारलं का? जास्तीत जास्त आजोबाचं नाव सांगू शकते का? पंजोबाचं नाव सांग, नाही मला माहिती नाही. का जगला 100 वर्ष, पता नहीं. क्यों आया, मालूम नहीं. क्या किया, पता नहीं. कब गया, वो भी पता नहीं. काय त्या जीवनाला काही अर्थ आहे का? जीवन थोड्यावर, आयुष्य थोडं. आमच्या तुकोबाराने सांगितलं, आयुष्य करी उणे, आयुष्य कमी कर. जे थोड्या दिवस जगले का लोक, त्यांची कीर्ती अजरामर राहिली. चला, ज्ञानेश्वर माऊली आळंदीकर किती वर्ष जगले? 22. ते जाऊन किती वर्ष झाले? 750च्या पुढे झाले. अजून नाव शिल्लक आहे का नाही? कानोपात्रा, कानोपात्रा. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. अरे तिला पांडुरंगाच्या पायावर जागा मिळाली. वय 21 वर्ष. किती वर्ष? 21 वर्ष. कानोपात्रा. विवेकानंद स्वामी किती साहेब? 28 वर्ष. शंकराचार्य, आद्य गुरु शंकराचार्य खाली 32 वर्ष. जगद्गुरु तुकोबार आहे 42 वर्ष. ज्यांनी महाराष्ट्राला धर्माचं ज्ञान करून दिलं, धर्म रक्षण केला, स्वतःचा देह झिजविला, प्राण संकटात घातला. आपल्या सर्वांचं वैभव, आपला सर्वांचा तारणहार छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष जगले? फक्त 51. आम्ही किती वर्ष जगलो? 100. आपला काही इतिहास आहे? काय नाव आहे? कुठं पता आहे? काहीच नाही. जगला कशाला? जायचं तर सगळ्याला जायचं आहे. काय झालं? एक माळी बागेमध्ये फुलं तोडायला आलं. माळी बागेमध्ये फुलं तोडायला आलं आणि ते फुलं 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 तोडीत होतं आणि फुलं फुलं रडत होते आणि कळी दुसऱ्या कळीला सांगत होती. कळी म्हणली, बघ कळी, आला बघ माळी, आपल्याकडे बी माळी येणार आहे. कोण? यम. तू माळी आहे, फुलं तोडतोय. कळीनं सांगितलं, बघ आला बघ माळी, तो आज त्यांना देणार आहे, उद्या फुली फुली चुनली. कबीरजीचा दोहा आहे, मालियावत देख के कलिया करी पुकार, फूली फूली चुनली, कल है हमारी वार कबीरा, कल है हमारी वार. कळीला कळालं, आम्हाला नाही कळलं. कळी म्हणली, आज फुलं चालले, उद्या आम्ही जाणार आहे. आपण कुणाच्या मौतीला जातो, मौतीला गेलो तिथं आम्हाला वैराग्य निर्माण होतो. काय खरं नाही माणसाचं. सगळे सगळे तंबाखू चोळी चोळी हाय का तुला? काय माणसाच्या जीवाचं खरे आहे? आज आहे उद्या नाही. कुठं? स्मशानभूमीत आहे तोपर्यंत. आणि घरी आल्यावर आम्ही विसरून जातो. हा त्यांच्या आणि आमच्या आयुष्यामधला फरक आहे. झाडाचं पान एकदा तुटलं पुन्हा लागत नाही. हा देह एकदा गेला पुन्हा बघायला भेटत नाही, मिळत सुद्धा नाही. किती पैसे देऊ द्या, किती पैसे देऊ द्या, जन्म नाही रे कबीरजीचा एक दोहा आहे बघा साहेब. तुम्हाला कबीरजी लय आवडते, तुम्हाला आवडते. कल करना तो आज कर,
दादा हो, माझ्या बी नाही, तुमच्या बी नाही, कुणाच्याच नाही. आपण म्हणतो बघू पुन्हा करू. कबीरजी म्हणले नाही, कल करना सो आज कर, आज करे सो अब, कल करना सो आज करे, आज करना सो अब, अवसर बीत जाएगा फिर करेगा जब कबीरा, फिर करेगा कब. आहे आपल्या हातात. आमच्या ज्ञानेश्वर माऊलीने काय सांगितलं, तू झळरोनी वहिला निग भक्तीची या, मग तू पावसी आव्या निर्धाव माझे. कल किसने देखा है, उद्या कोणी पाहिला आहे. ग्रासकली सत्ता नाही हाती, मासी पाख पाखडी तव हे. धर्मराजा राजा झाल्यावर साहेब संध्याकाळी 8 वाजता त्यांच्याकडे एक भिकारी आलं. संध्याकाळी 8 वाजता आणि धर्मराजाला भीक मागितली. भीक मागितल्यावर धर्मराजाने सांगितलं उद्या सकाळी भरपूर देतो. ते परत निघाल्यावर वाटानं भीम यायला लागला होता. भिकारी इकडे निघलं, भीम तिकडे राजवाड्याकडे निघाला होता. आता भीम राजाचा भाऊ म्हणजे त्याला चौकशी करणं लागत आहे ना. जुने माणसं गावात अनोळखी माणूस आला की त्याला चौकशी करायचे. बघा आपल्या गावातला आपले कॅल्क्युलेशन लावा. आणि गावात एखादा यात्रेकरू वारकरी चावडीमध्ये मंदिरामध्ये उपाशी असला, गावातले काही दानशूर धर्मगार माणसं त्या माणसाची चौकशी करायची. बाबा कुणीकडे आलते, नाही पंढरपूरला चालू, जेवण केलंय का, नाही, मग चला घरी जेवायला. जुनी पद्धत तुमच्या सर्वांच्या आठवणीतली आहे. आता सख्या पाहुण्याला कोणी सख्या पाहुणा द्या सोडून, बस तुम्हाला कळलं मला काय म्हणायचे. त्यांना जीव घालीना ती दानशूर वृत्ती निघून गेली आणि अशी अवस्था होती. मग भीमाला विचारलं आपण कोण, म्हणजे याच म्हणजे ते काय, याचं काय, कुठे गेलते राजा, काय थोडी अडचण होते, भीक मागायला गेलतो. काय म्हणले महाराज, महाराज म्हणजे उद्या सकाळी या. असं म्हणले महाराज. म्हणले तसं कसं काय म्हणले, म्हणले उद्या सकाळी या म्हणले. आमच्या दादाला सकाळपर्यंत वाचण्याची गॅरंटी म्हणले. पण म्हणलं भीम दादाला गॅरंटी सकाळपर्यंत वाचण्याची. त्याला मंगुरा नाही बरोबर. माझ्यापेक्षा तुम्हाला सगळं कळतंय, मी फक्त मांडतोय, तुम्हाला सगळं माहितीये. राम राम स्मरा अधिक टक्क्यावर बांधल्यावर पुन्हा नाही हो. मग सांगितलं जन्म नाही रे, पुन्हा परमार्थ करता येत नाही. भीमाला राग आला. एक धोक्याची घंटा
येशीवर बांधलेली होती. ज्यावेळेस नगरीवर धोका येईल त्यावेळेस ते नगारा वाजवायचा, असा घंटा वाजवायचा असा नियम होता. भीम त्या भिकाऱ्यांना बरोबर घेतलं, धोक्याच्या घंटेपाशी गेला, असं एक मोठं ते वाजवायचं हातुडी घेतली, अशी घंटा बजडीत राहिलं. अख्खं हस्तिनापूर गोळा झालं. होईल महाराज धर्मराजा पळत आलं. धर्मराजानं विचारलं, भीमा अहो एवढं काय संकट आलंय की धोक्याची घंटा का वाजली? भीम म्हणला, दादा धोक्यापेक्षा मोठा धोका झाला. का? मोठा धोका झाला म्हणला. काय झालं? एक मोठं शास्त्र बघा, एक तुम्हाला सगळ्यांनी वैपाट आहे. विमुख गेली या अतिथी जाय सकुळ सुकृताची संपत्ती. दारातून भिकारी जर रिकाम्या हाताने गेला, मावल्या हो तुमचं लेकरू म्हणून तुम्हाला सांगतो, भिकाऱ्याला पैसे देऊ नका, कुणाला पैसे देऊ नका. आणि एखादं भिकारी आलं तर त्याच्या पदरात अर्धी भाकर, त्याच्यावर काय असेल तुमच्याजवळ मिरची भाजी पावणा काय असेल तेवढं घालून त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. रिकामा जर एखादा भिकारी दारातून गेला, आपलं केलेलं पुण्याचा क्षय होतो. भीमानं सांगितलं, वाईट घटनेपेक्षा वाईट घटना झाली. म्हणजे काय झालं? आहे भिकारी माघारी चाललं. म्हणजे सकाळी बोलले म्हणलं, दादा तुम्हाला सकाळपर्यंत वाचायची गॅरंटी आहे? तुम्हाला आत्मविश्वास आहे मी सकाळपर्यंत वाचन म्हणून? धर्मराजानं धाकट्या भावापुढे हात जोडले. चुकलं म्हणलं. भिकाऱ्याला बरोबर घेऊन गेलं, भिकाऱ्याला दान दिलं आणि भिकाऱ्याला सन्मानानं वाट लावलं. मला सांगायचा मुद्दा आहे, आपण कधी जाणार आहेत माहिती नाही. मग त्यासाठी आपण काहीतरी जीवनाला आलो. मी बी आलोय, तुम्ही आला. मग हे जीवन जगताना आपलं पुढं काय होणार सोहित माझे आपले सोहित नेणं ते नाही. आपलं सोहित अजून कोणाच्या लक्षात आलं नाही. मग त्याच्यासाठी तुकोबारायांनी सांगितलं, बाबा दिवसभर नाही, जन्मभर नाही, एक एक मिनिट क्षणोक्षणी हाती
आपण तो काय भवसिंधू. भवसिंधू म्हणजे संसार समुद्र. आपण कशात उभे आहे मौली महाराज? संसाराच्या समुद्रामध्ये उभे आहे आणि संसाराच्या समुद्रात असे डुबक्या घेतो. मग संसारात सुख आहे. संसारा माझी असते सुख तरी का त्यागी ती सनकादी. आमच्या मदालसेने सांगितलं संसारात काय आहे. बस संसार दुःख मूळ चोहीकडे विश्रांती नाही कोठे. मला वाटतंय तरुणपणात लोक थोडी तळमळ करते. मी जरा उलटा महाराज आहे मला. कबीरजीचा दोहा आहे, बालपनो में खेल ग भाया तरुणपनो में का, बुढ़ेपन में कापन लगा निकल गया बेईमान साला, निकल गया बेईमान. जास्त चिंता करणार आपल्या 50-60च्या पुढे गेले का माणूस झोपत नाही. कसं होईल आज काय होणार आहे गावऱ्याची चिंता करणार. आता काय चिंता करायची गरज आहे. आपण समुद्रात आहे. सुख नाही कोठे आली या संसारी वाया हाव घरी होऊ नको. अरे या संसारामध्ये सुख नाही. मग संसारामधून आपल्याला कोणी बाहेर काढू शकत नाही का? काढू शकतो ना. आपला जो पंढरपूर मध्ये कमरेवर हात देऊन उभा आहे का, त्यानं या समुद्रामधलं पाणी कितीही असू द्या समुद्राचं ते कट्टेवर कट्टे इतकंच आहे म्हणजे कमरा इतकंच आहे असं दाखवून दिलं. कटी इथे ओनी आहात जना दावी तो संकेत. पुढचं महत्वाचं आहे भव सिंधूचा अंत कितका इथोलाची. जे परमार्थाला आले का येथे एकच लीला तरले झाली का लीला. त्याला एवढंच आहे पाणी एवढंच आहे आणि त्याचा विचार करायचा. आपण त्याचा कुठे विचार करतो. एक अजून महाभारतात 2 मिनिट जातो. एकदा धर्मराज म्हणजे 5 पांडव द्रौपदी वनवासात असताना त्याला तहान लागली. तहान लागली बरं का मला. आणि तहान लागल्यावर पाण्याचा शोध घ्यायला लागले. पाणीच कुठं नाही. मग नकुलाला धर्मराजानं सांगितलं. धर्मानं सांगितलं नकुला पाणी वगैरे कुठेतरी आहे कधी. ते झाडावर चढलं. झाडावर चढल्यावर त्याला तिकडे बगळे दिसले. बगळे पांडव प्रताप ऐकणं त्याच्या लक्षात आलं. बगळे दिसले आणि बगळे दिसले म्हणजे नकुलानं अनुमान काढलं. अनुमान हे अनुमान प्रमाण माणसं बुद्धिवान माणसं अनुमान प्रमाण काढतात पण बुद्धिहीन माणसं अनुमानच काढत नाही. काही दिसायला मोठे असतील दिसायला शहाणे असतील पण त्यांची नाकलीची गाठ नसते. त्याच्यात आता दृष्टांतात एक दृष्टांत सांगतो. ते आंधळ्याला पंढरपूरला जायचं होतं. आंधळ्याला पंढरपूरला महाराज माझं कीर्तन थोडं लांबत असतं का बोलत बोलत मी जरा थोडा हे माणूस आहे काय म्हणतात तसं समजत नाही थोडं लांबत असते. मग ते आंधळ्याला पंढरपूरला जायचं होतं त्याच्यामुळे एक डोळसाची सांगत धरते मला काही विकत. त्यावेळेस वाहनाची सोय नव्हती. ते म्हणलं माझ्या बरोबर चल मला एवढं पंढरपूर जीवनातून एक वेळ तरी पाहिरे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलची एक जन्मात एकदा तरी. तेव्हा मला काय कर पंढरपूरला घेऊन चल. पायी प्रवास होता. त्या काठी धरली ते पुढे ते मागं चालत आहे. चलता 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 एक गाव जवळ आलं. त्यावेळेस प्रवास असायचा पीठ संघ असायचं पण भाजीला काय नसायचं. आणि ते म्हणलं तर भाजीचं कसं होईल. गावाच्या जवळ आले आणि एसीच्या डाव्या साईडला एक असा यल दिसला हिरवा गार. त्याला एवढाले भोपळे एसीच्या डाव्या साईडला यल आणि भोपळे. ते डोळ्यावाला म्हणतो बघ तुला भाजीची पंचायत होती काय देवाला आपली काळजी. म्हणलं काय झालं बघ ना एसीच्या साईडलाच भोपळेत मला यल सगळे भोपळ्याचा ढिगाराच आहे. ते मला कळू कोण म्हणलं आंधळ म्हणतो कळूया डोळ्यावाला म्हणतो भोपळे. ते म्हणला तुला दिसतंय का मला याच्यासाठी तुझ्या संगून येत नव्हतं. म्हणला आंधळे जर अतिशयच असते. ते म्हणलंय बाप्पा माझ्याकडे बघायची गरज नाही. ते म्हणलं आंधळे जर अतिशयच असते. अरे दिसतंय मला भोपळे तिथं म्हणला आणि तो म्हणतो कडूया. ते म्हणलं कसं आहे तुला दिसत असून अक्कल नाही. म्हणला मी तरी काय भोपळे कुठे आहेत एसी जवळ आणि मग भोपळे गोड्यात आहे मला
अरे भोपळे कुठे मला जाऊन बघ. ते गेलं, एक भोपळा तोडा, मला आणला बघ. भोपळा कोण म्हणला त्याचा देठ चावून बघ. आंधळ त्यानं देठ चावला. म्हणलं कोडी. ते म्हणला तुला कसं काय कळालं सांग, मला दिसतंय आणि तू आंधळ आहे, तुला कसं काय कळालं. ते म्हणला तुला एवढी अक्कल नसावा, गावाच्या शेजारी येशीच्या जवळ चांगले भोपळे ठुतेन का लोक एक सुद्धा उपटून घरी नेते ना. ते चांगले कसे ठुते तुला एवढं कळू नाही. त्याला म्हणायचं अनुमान प्रमाण. काय म्हणायचं अनुमान प्रमाण. आपल्या नदीला पाणी आलं म्हणजे वर कुठं तरी पाऊस अनुमान आहे. तसं आमच्या सहदेवानं अनुमान काढलं की बगळे उडतात म्हणजे पाऊस पाणी आहे. ते म्हणलं दादा या पूर्वे साईडला पाणी असल्याचा अंदाज आहे. म्हणलं जा. गेलो तर तिथे एक सरोवर होतं, पाणी छान होतं. जाताना एक भात्याजवळ काही नव्हतं, ते बाणाचा भात असतंय ना त्याच्यात पाणी आणायचं होतं. ते गेलं, त्याला वाटलं भात्यात पाणी भरण्यापेक्षा आधी पुढं देवा. आणि आपली प्रशा भागली म्हणजे तिथल्या चौघांनी ते 5 जणांनी पुरण म्हणून ते पाणी प्यायला गेल्याबरोबर एक आवाज आलाय, पाण्याला हात लावायचा नाही. माणूस तो दिसा. ते मला कोण. ते म्हणा यक्ष. पाणी प्यायचं नाही का. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे, त्यावेळेस पाणी प्यायचं. ते म्हणला मी दिले असते पण माझा दादा मधवा दादा अजून त्याच्या पाठचा दादा आमची द्रौपदी सगळे पाण्यानं व्याकुळ झाले, प्राण जाते. त्यांना पाणी देऊन येतो पुन्हा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देत बसतो. ते म्हणला पाण्याला हात लावला की मरशील. ते म्हणला दादी रे आमचा पाठीमागा द्वारकेचा राणा, आमचा पाठीमागा कोण आहे. म्हणला काही लोक पाठीमागा चांगला माणूस असला कोणाला देतच नाही म्हणा. कोणावर अन्याय करा हायकायच करत नाही. बघून घेतो आपला ते कसं आहे. ही आमच्या चारदरीची टीम आहे बघा, ही रितच किती आणि बघ ते मला काय होत नाही मागे पुढे उभा. अरे आमच्या मागे पुढे म्हणला तू काय. ते म्हणलं असू दे लाव हात. लावला हात, पडलं मरून. बस चला पुढं. सगळेचे सगळे आले, 4 भाऊ आले, 4 मरून पडले. शेवटला 5वा धर्मराजाला. धर्मराजानं बघितलं घाव तर कुठंच नाही, जखम कुठंच नाही, भाऊ तर मरून पडेल. अस्ताव्यस्त असे पडलेले कशाला मेले असतील. ते म्हणलं काय तू आता पाणी घेतो, मी देण्यापेक्षा ह्यांच्या तोंडाने थोडं थोडं पाणी घालतो. बघू ईश्वराच्या इच्छेनं झाले सावध झाले, नाही तर जसं आपलं कर्म असेल तसं होणारच आहे. पाण्याला हात लावायला हात लावायचा नाही. म्हणलं का माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय तुझ्या भावाने सुद्धा हेच सांगितलं, त्यांनी उत्तर दिलं नाही. पहिले ते म्हणलं मला विचारा प्रश्न. त्यानं बरेच विचारले, त्याच्यातला एकच मला तुम्हाला विचारायचा आहे. ते मला पुढचे मेले मागचे मेले सगळे मरत येत. मला तर उभ्या झाल्या आपल्या जे ते मरत आहे. पण कुणा कुणाला मरणाची आठवण राहते हे मला सांग बरं. कुणाचा प्रश्न आहे. यक्षचा. धर्मराजानं प्रश्नाचं उत्तर दिलं. मला तेवढंच विसरले, जे सत्य ते लोक विसरलेत. आपण मारणार आहेत हे कुणाच्याच ध्यानात नाही. आणि म्हणून तुका म्हणे ऐसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. मरणाची कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण. एक तर देवाला आणि आपल्या मरणाला. आणि जर आपल्याला आपलं मरण कळालं असतं का आपण असं शहर बाहेर वागतच नाही.
बघा कॅल्क्युलेशन आपलं लावा. सगळे कळायसारखं सांगतो. आपण जन्मणार हे आपल्याला 9 महिन्याला आधी कळत आहे. आपण जन्मणार आहे 9 महिन्याला आधी आपला निरोप आहे. पुढं आहे का बघा ना. जन्मणार आहे बाळ आपल्या घरी येणार आहे. आधी 9 महिन्यानं सर्व घर तयारीच असतं. जन्माचा सोहळा करतो आपण. मृत्यूची आमच्या माऊलीने 2च सोहळे करा म्हणले. आपण तिसऱ्यातच जास्त खर्च करतो. जन्माला हे 9 महिन्याला आधी कळत आहे. मरायचं हे जर 9 महिन्यानं कळालं असतं मी तर 8 मेलो असतो. 9 महिन्यात मरायचं का मायो. कळत नाही. काय झालं. एक राजा बिमार होता. बिमार. माझं मी भाग्यच म्हणायचं. आपल्या जिल्ह्याचं वैभव. आज कार्यक्रमाला आमच्या चालक कुटुंबाच्या वर त्यांचं असलेलं प्रेम, त्यांचे एकमेकाचे असलेले संबंध, त्याच्यामुळं आवर्जून कार्यक्रमाला हजर राहिले. याबद्दल त्यांना देवात तेवढे धन्यवाद कमीच आहेत. समजा त्यांचं यांच्या कुटुंबाच्या वतीनं आता तुम्हाला बोलायचं असतं तर थोडं बोलू शकता. मी थोडं थांबतो. मलाही बरं वाटलं. आणि तब्येत बरोबर नसल्यामुळं दवाखाने केले, सगळे वैद्य केले, डॉक्टर केले, सगळे केले. सत्कार करून काम देते मी. जया अंगी मोठे पण थोडं सोपं नसतंय मोठं होणं. मोठं झालं का तरासच असते. एवढं जिल्हा ऍडजस्ट करायचं एवढी सोपी गोष्ट आहे का. सगळ्याचे कार्यक्रम कुणाची लग्न कुणाचं काय 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 सगळं फिरावंच लागत असतंय. मी सांगत होतो तो राजा बिमार आणि वैद्य केले, डॉक्टर केले, कुठं फरक पडला नाही. मग आपण लोक काय करतो. पडता जड भारी मग तो होऊन आणि मग एका महात्म्याकडे गेले. महात्मा त्रिकाल होता. त्यांनी काय आपली एक थोडी राख दिली. राख आणि राखीवर काहीतरी मंत्र. आता तुम्ही लई जागायच्या जवळचे. तुम्ही सगळे दादांच्या सहवासात नाही वाचलेले माझे. आम्ही एवढ्या लांब असून माऊली दादाच्या सहवासात राहिलो. तुम्ही तर काय रोजच असतात. माऊली दादा त्यांच्याकडे घराने घेऊन गेलो. काय द्यायचे. भस्माची पुडी. ऐका आठवतं का सगळ्यांनी. ते भस्माची पुडी आणि नामजप माझ्या सहित सगळ्याला त्यांचा तो मंत्रच होता. ज्याला त्याला जो मंत्र द्यायचा ते द्यायचे आणि ते फरकच पडायचं. हो काय वाणीमध्ये ताकद होती. उगाच्या उगाच वाणी नाही. मी आता यांना सांगितलं आशीर्वाद देणं हे ते कुणाचं बी काम नाही. आशीर्वाद द्यायला वाणी पवित्र करावं लागते. आमच्यासारख्याला 500ची नोट दाखवलं की आम्ही काही बी आशीर्वाद देतो. आयुष्यमान भव, पुत्रवती भव, सौभाग्यवती भव, आयुष्यमान भव. काही बी भवा. पैसा दाखविला की आमचा आशीर्वाद पळतो. एवढं सोपं नाही. याला एक माऊलीची गोळी बघा. आशीर्वाद देण्यासाठी तप करावं लागतं. किती तप करावं लागतं. या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प म्हणून हे वाचे श्री महादीप आले. तेवढा देह झिजवावा लागतो. हाडाची काळ करावं लागते. वाचे जन्मात कधी खोटं बोलून जमत नाही. कोण्या माता माऊलीकडे दिसली की आपली आई दिसावा, आपली बहीण दिसावा.
एखाद्याचं धन दिसलं तर कुत्र्याच्या उलटी सारखी 100ची नोट दिसावा. ऐकणं सोपं आहे, बोलणं बी सोपं आहे. कुत्र्याची उलटी जाऊ द्या, कुत्र्याची द्या सोडून. माणसानं जामून खाता खाता अचानक ठसका लागावा आणि ठसका लागलेला जामून खाली पडावा. घ्या वाटतंय का? जसा घ्या वाटत नाही तसं दुसऱ्याचं काय बी दिसलं की तितका तिरस्कार ज्याला आलाय का त्याला म्हणायचं वैराग्य. मला बी काय तू करतोय ते, पण बोले तैसा चाले त्याची वंदावी भावले, त्याला म्हणायचं साधू. तोची साधू ओळखावा देवतेची. महात्म्याने एक भस्माची पुढे दिली, सांगितलं घरी जा, कंपाळाला लावा, पाण्यात टाकून घ्या, बरे होता. बरे झाले 5-6 महिने झाले. खुशी म्हणजे प्रपंचात व्यवस्थित राहू लागलं. राहता राहता काहीतरी माणसाला, आता तुम्ही रामायणाच्या रीत बघा, सुग्रीवाला परशुरामचंद्रानं वालीला मारून राज्य दिलं का नाही? दिल्यावर सांगितलं 4 महिने तू किष्किंधेचा राज्य कर, मी प्रवर्षण पर्वतावर लक्ष्मण आणि मी आम्ही आपल्या एका गुहेमध्ये थांबतो, पावसाळा दिवस आहे, तू 4 महिन्याला ये. 4 महिन्याला आलं काही का नाही आलं? याला म्हणायचं माया झालं गुंतला. आता रामाच्या जवळ राहणारा गुंतलं म्हणलं आपली काय कथा आहे? आपण रामाच्या जवळ आहेत का? आपण फक्त टायमाच्या टायमाला साधूचं दर्शन घालीन लोटांगण वंदीन चरण. त्याला लक्ष्मणाला पाठवावं लागलं. रामानं बोली बघा रामायणामध्ये, रामाला सांगितलं लक्ष्मणा मारून टाक त्या सुग्रीवाला. मरणाच्या भीतीने सब पळत येत. टाइम आला की देवा देवा आणि टाइम गेला की ते कबीरीचा धोका. बरोबर? दुख में सुमिरन सब करे, लक्ष द्या, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. सुख में सुमिरन सब करे, दुख काहे ना होय कबीरा, दुख काहे ना आपला देव दुःखामध्ये सुखामध्ये बस संपला, देव संपला, महाराज संपला, चट. तसं झालं राजाला. 5-6 महिने तब्येत ठीक राहिली आणि त्याला त्या महाराजाचं दिनच राहिलं नाही. मग 5-6 महिन्याला प्रधान म्हणलं महाराजाने आपल्याला राख दिली, त्याचं तुमचं दुखणं राहील. महाराजाचं दर्शन व्हायला पाहिजे. त्याला वाटलं यानं राख देऊन जर आपलं इतकं चांगलं राहिलंय तर महाराज किती आनंदात असेल, किती चैन, किती मौज, काय मजा, काय आनंदात राहत असतील ही लोक. किती विचार महाराज लोक. त्याला ते अवघड आठवली. महाराज कसं राहतात? महाराजाला जाऊन विचारायचं ना, तुम्ही इतक्या आनंदात कसे काय राहतात? गेलं. पण तरी काल ज्ञानी महाराज असते, न सांगता फळो येते त्या महाराज म्हणायचं. संत म्हणायचं, महाराज सगळे असतील, संत म्हणायचं. ते त्या साधूच्या जवळ जवळ गेलं. साधूने काय विचारणार आहे आधीच ओळखलं. त्याने नमस्कार केला की म्हणले महाराज राजाला. अवघड झालं. त्याचा विचारायचं विसरून गेलं. अवघड झालं. मग काय झालं? तुमचा काळ जवळ आला. आज 8 दिवसा. आज कोण वार आहे? रविवार. पुढच्या रविवारी तुम्ही मरणार. मरण म्हणल्यावर तर हे प्रश्न विचारायचं विसरूनच गेलो. आधीची लोकांनी असं धक्के चलत होतं. गोरगरिबाला धक्के, कोणाला नीट बोलणं नाही, घरात कोणाला चांगलं बोलणं नाही, गावात कोणाला चांगलं बोलणं नाही. साधूने सांगितलं आज 8 दिवसात तुम्ही मरणार. प्रश्न विसरून गेलो आणि तिथून जे निघलं दिसला माणूस कालिंग टांगण वंदीन चरण डोळ्या पाहिलं दिसलं की नमस्कार. कोणाला म्हणायचं काय चाललंय? बरोबर बरोबर आनंदात आहे ना? बरोबर आनंदात राहा. 7 दिवस सगळ्याला नम्र झाला होता. त्याने कोण दिले? 7 दिवस सगळ्याच्या पायात पडायचं, सगळ्याच्या पायात.
उदास झालं त्या काय करणार म्हणलं एवढं कमी नाही एवढं झालंय पैसे बायका पोरे एवढी निष्ठेर आहे सगळे तर सगळं टाकून जायचंय काय खरं नाही म्हणून सगळ्याला नीट बोलायचं पाया पडायचं गोड 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 सगळे खा माझ्याजवळ बसा नीट बोला सगळे गोड गोड राहा किती दिवस 7 दिवस रविवार उजाडा आता सगळे पाहुणे जवळ येऊन बसा बरं का मला माझ्या मी जाणार आहे सगळे आले बसले काही जेवायला तुम्हाला एक आठवत आहे का बा माझ्या लहानपणी बाणगोळा पडायचा म्हणून इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या का त्यावेळेस बाणगोळा पडायचा म्हणून अख्खा गाव गाव सनत करू सण होते खाऊन पिऊन मारामारी आधी नाही इकडे खाऊन घेतलं तेव्हा जुन्या मावल्याची माहिती असेल मावल्याचे दिवसभर हात काटाळले लाडू करांच्या काय असेल ते गोड गोड करून सगळ्यांनी खाल्लं मरायचं म्हणलं कळालं ना मरण त्यानं भरपूर सगळे बोलून घेतले त्याला वाटलं किती वाजता मरतोय कोणाला माहिती 12 वाजले मरस ना 1 वाजला त्याला वाटलं केव्हा येतोय केव्हा येतोय केव्हा येतोय केव्हा नाही संध्याकाळचे 5 वाजले 6 वाजले 7 वाजले रात्रीची 12 वाजले दुसऱ्या दिवशी सोमवारची सकाळ झाली मेलच ना महाराजाकडे गेलो महाराज तुम्ही लवड्यात म्हणलं का तुम्ही म्हणलं ते रविवारी मारणार मेला नाही अजून जिता आहे जिता आहेस म्हणले राजा पण तू या आठवड्यात जगला कसा तुला जे मला प्रश्न विचारायचा होता ना महाराज तुम्ही जगतात कसे ते प्रश्न तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी आधी तुला देऊन टाकलं या आठवड्यात तू कसा जगला मला सांग मला साधू सारखा जगलो मला मग साधू तसे जगत असतात की त्यांना मरण डोळ्यापुढे ठेवून साधू जगत असतात त्याला साधू म्हणतात विठ्ठल आम्ही असला विचार करीना विचार हर एक माणूस विचार करतो क्षणोक्षणी हाची करावा विचार आम्ही असला विचार करीत नाही आमच्या गावात एक आजोबा होते तो लांबलं तर जमन ना